सावंतवाडी शहरातील नागरी सुविधांची दुरवस्था तीव्र झाली आहे। नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जातोय। रस्त्यांची बिकट अवस्था, स्वच्छतेच्या अभावामुळे निर्माण झालेली अस्वच्छता, सार्वजनिक सुविधांची वाईट अवस्था आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे वाढलेल्या समस्या यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली विलास जाधव, उमेश कोरगावकर, सुरेश भोगटे, अभय पंडित यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सावंतवाडी पालिका मुख्याधिकारी सागर साळुंखे तसेच प्रशासनाला धारेवर धरत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली। त्यांनी शहरातील समस्या 10 दिवसात सोडवाव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। तुम्ही बघितलं की हे सावंतवाडी शहर एक सुंदर, स्वच्छ, या शहराकडे आदर्श शहर म्हणून बघितलं जायचं, परंतु बदललेल्या कालावधीमध्ये इथं एक प्रकारचा अनागोंदी कारभार चाललेला आहे। आज त्याचा आम्ही सार्वजनिक पंचनामा केला आणि पंचनामा करून त्याला जाब विचारला आहे, ही व्यवस्था अशीच जर राहिली तर तुम्हाला फार संकटांना सामोरं जावं लागेल। इथले नागरिक सहन करणार नाहीत, या ठिकाणी उग्र आंदोलन करावं लागेल, हे आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे। आणि खरोखरच मनाला वेदना होत आहेत की एक चांगलं स्वच्छ सुंदर शहराची वाताहत या लोकांनी लावली। त्यांचा असा समज झाला आहे की हे खाण्याचं एक कुरण आहे आणि ते खाल्लंच पाहिजे, हे असं चालू देणार नाही। इथली जनता सोशिक आहे, परंतु हे सहन करणार नाही। मला ह्या बाजारपेठेतील खड्डे बघितल्यानंतर अवस्था आहे तुम्ही बघितली, अशा अवस्थेमध्ये लोक शांत कशी बसू शकतात? आज अनेक लोक तयार झाली, अनेक लोकांचे नेते मंडळी आहेत, परंतु ह्या प्रश्नावरती, सार्वजनिक प्रश्नावरती कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे होता, म्हणून मी शांत होतो। परंतु बघितल्यानंतर तिथं कोणीच लक्ष घातलं नाही, म्हणून एक नगराध्यक्ष म्हणून, माजी नगराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी होती। माझ्यासोबत असलेले सगळे माजी नगरसेवक या ठिकाणी आहेत, 3-3, 4-4 वेळा, 5-5 वेळा ते निवडून आलेत आणि ते सोबत येऊन आम्ही आज प्रश्न आणि या भागाचा पंचनामा केला आहे आणि बघू आता काय चांगलं त्याच्यातून निष्पन्न होतं ते। 10 दिवसामध्ये पूर्ण शहर स्वच्छ पाहिजे। या शहराचे सगळे रस्त्याचे खड्डे बुजवले पाहिजेत, या शहराच्या शौचालय स्वच्छ पाहिजेत, या शहरातील असलेली प्रत्येक अवस्था ही चांगली दिसली पाहिजे, वार्ड वाईज स्वच्छता व्हायला पाहिजे आणि त्यांनी कबूल केलं की पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही हे पूर्ण करून देतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी कबूल केलं की प्रत्येक ज्यावेळी बिल दिलं जातं त्यावेळी 100% हा रस्ता योग्य आहे म्हणून त्याच्यामध्ये शेरा असतो आणि तो त्यांनी शेरा आपण मारला आहे आणि त्यांनी कबुली दिली आहे। याचाच अर्थ ते जे अधिकाऱ्यांनी तो शेरा मारला आहे, जे इंजिनियर असतील ते दोषी आहेत, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे।